मिसेस इंडिया अर्थ एक ब्युटी पॅजेंट. असं ब्युटी पॅजेंट्स भारतातल्या अनेक महिला ज्या एकाच वेळी घराच्या जबाबदाऱ्या सांभाळतात, बाहेर जाऊन बिझनेस आणि आपली कामं सांभाळतात, त्या प्रत्येकीला स्वप्न बघण्याचा अधिकार असल्याचं सांगतात. घरात असलेल्या किंवा बाहेर जाऊन काम करणाऱ्या महिलांचं प्रतिनिधित्व करत अनेक जणी या अशा स्पर्धांमध्ये सहभागी होतात. अनेक महिलांचं स्वप्न असतं असे ब्युटी पॅजेंट्स आपणही जिंकावे. 2019ला असंच स्वप्न असणाऱ्या तिने एका स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली. 2019ची मिसेस इंडिया अर्थ बनण्याचा मान मिळाला तो सायली सुर्वे यांना. त्यावेळी स्पर्धेच्या विजेतेपदाचा मुकुट तर त्यांनी मिळवलाच, पण त्यांनी जिंकलेल्या मुकुटाच्या खाली कौटुंबिक छळ, धर्मांतराचा दबाव आणि जगण्याचं स्वातंत्र्यच नसणारी एक स्त्री असेल याची कल्पनाही कुणाला नव्हती. काय आहे नेमकी सायली सुर्वेंची कहाणी विस्तारानं पाहूयात. सायली सुर्वे या मूळच्या पिंपरी चिंचवडच्या. 2017च्या फेब्रुवारी महिन्यात मीरा भाईंदरचे बिझनेसमॅन आतिफ तासे यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. सायली यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या या लग्नाला सायली यांच्या घरच्यांकडून विरोध होता. तरीही त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन आतिफ सोबत लग्न केलं. लग्न करण्यासाठी त्यांना हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्माचा स्वीकार करावा लागला, कारण त्याशिवाय त्यांच्या लग्नाला मान्यता मिळाली नसती असंही त्यांनी सांगितलं. लग्नानंतर त्यांचं नावही आतेजा तासे असं बदलण्यात आलं. लग्नानंतर जेव्हा 24 तास तासे कुटुंबासोबत राहणं आलं, तेव्हा कुटुंबासोबत त्यांचे खटके उडायला लागले. सायली सुर्वे यांची सासू गुलशन उर्फ गुलशन पटेल यांना त्यांच्या एरियामध्ये लेडी डॉन म्हणतात. त्यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. केवळ एखादी वस्तू म्हणून घरातील सुनांकडे बघण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याचा आरोपही सायली यांनी यावेळी केला. दरम्यान सायली यांनी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही अशी तक्रारही त्यांनी केली आहे. शिवाय माहेरच्या लोकांचा पाठिंबा नसल्याने त्यांच्याकडूनही सायली मदत घेऊ शकत नव्हत्या. त्यानंतर 2019 मध्ये सायली 24 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांना एक मुलगा होता. कौटुंबिक भांडणामुळे त्या तेव्हा नवऱ्यापासून काही काळ वेगळं राहत होत्या. शिवाय एक मूल झाल्यानंतर सायली यांच्या आईवडिलांनीही त्यांची नाराजी दूर केली होती. याच काळात सायली सुर्वे या 2019च्या मिसेस इंडिया अर्थच्या विजेत्या ठरल्या. मात्र त्यानंतरही फार काही बदललं नाही. कौटुंबिक त्रास, सासूकडून होणारा छळ थांबला नाही. दरम्यानच्या काळात 10 वर्षात त्यांना 4 मुलं झाली. त्यांचा मोठा मुलगा 8 वर्षांचा आहे. आतिफ ताशेशी लग्न करणं ही त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक असल्याचं त्या म्हणतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना धर्मांतर करण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी कसलाही दबाव वगैरे टाकला नाही. मात्र बोलण्यातून मॅनिप्युलेट करून त्यांच्याकडून हे करून घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय तासे कुटुंबात त्यांच्या लहान जावेला देखील असाच त्रास त्यांच्या सासूकडून होत असल्याचे आरोप सायली यांनी केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ त्यांच्या 4 मुलांसाठी त्या 10 वर्ष हा छळ सहन करत राहिल्या. त्यांना त्यांचं घर तोडायचं नव्हतं, संसार तोडायचा नव्हता, पण आता घरातल्या वातावरणाचा परिणाम त्यांच्या मुलांवर होतोय. त्यांच्या मुलांना धार्मिक स्वातंत्र्य नाही, याचा परिणाम मुलांच्या मनावर होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. आता अनेक वर्ष छळ सहन केल्यानंतर सायली यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला. त्यांच्या पाठबळामुळे आणि मार्गदर्शनामुळे त्यांनी पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवड येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. तिथे होमहवन आणि मंत्रोच्चार करत सायली यांची शुद्धीकरण प्रक्रिया पार पडली. या शुद्धीकरण सोहळ्यानंतर सायली यांचं आतेजा तासे हे नाव बदलून आता आद्या सुर्वे असं नवीन नामकरण करण्यात आले. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सायली यांच्या सासूबाई गुलशन तासे यांनी माध्यमांना तिने याआधीही त्यांच्या भांडणात माझं नाव घेतलंय. 1 महिनाभरापूर्वी देखील तिने अशी तक्रार केली होती. पुन्हा तिनेच ती तक्रार मागे घेतली. आता ती हिंदू आहे तर माझी सून नाही असं नाही. ती अजूनही माझी सून आहे आणि राहील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. डिकोड मराठी या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.